संजय बाळभोसले. कुठलं गाव तुमचं? सुभाषनगर मिरज. सुभाषनगर मिरज. काय काम करता? फॅब्रिकेशनचा वर्कशॉप आहे. किती शिक्षण आहे तुमचं? ग्रॅज्युएशन. ग्रॅज्युएशन आहे आणि फॅब्रिकेशनचं काम करताय. हे ठिकाण कुठलं आहे? हे शिवशंभू व्यसन निवासी केंद्र आहे अहमदनगरमध्ये. वारणानगरचं. वारणा. इथं का आला होता तुम्ही? व्यसनमुक्त होण्यासाठी आले. किती दिवसापूर्वी आला होता? 3 महिन्यापूर्वी आले. तर व्यसनामुळे तुमचं काय त्रास काय होत होता? काय झालं होतं? व्यसनामुळे मला भूक कमी होती. परत झोपेचा तर प्रॉब्लेम होताच. भूक कमी होती म्हणजे कितीचे काय किती जेवत होता? मी लई म्हणजे कधी लोड असलं तर खातच नव्हतो. बरं. आणि कधी तर संध्याकाळी खायचं. किती खात होता घरात? तरी 1-2 चपात्या बस. आता इथं किती खाताय? आता इथं 13 पर्यंत तर जातात मला. एका वेळेला 13 म्हणजे सकाळी 13 आणि संध्याकाळी 13. 13 दुनी 26 चपात्या तुम्ही खाताय. घरामध्ये तुम्ही फक्त 2च खात होता. खाल्या तर खाल्यानंतर नाही खाल्या एवढं खाताय. जेवण चांगलं आहे, तुमचे उपचार चांगले झाले. बरं, आणि काय त्रास होत होता तुम्हाला? ते झोपेचा त्रास होत होता. डिप्रेशनचे म्हणजे झोप नसल्यामुळे मग ते अनेकीच्या तिने डोक्यात येते. बरं. आता इथे झोप तिने वगैरे व्यवस्थित येते. हां. आणि काय त्रास होत होता तुम्हाला? आणि काय तेवढंच. वाईट स्वप्न पडणे, भीती वाटणे. ते भास होत होता. तुम्ही लाईटीच्या खांबावरती वगैरे चढत होता ना? हो. बरोबर ना? मग हे काय तर तुम्हाला विचित्रच केमिकल आणि बॅलन्स झाल्यामुळं विचित्र काही गोष्टी वाटायच्या म्हणून तुम्ही हे सगळ्या गोष्टी करत होता. तसं काय होतं का तुम्हाला आता? आता काय नाही. बरोबर ना? स्वप्न दोष होते ते मानसिक समोर याच्यातनं म्हणजे थेरपीमधनं ते पण गेले. बरं, मला सांगा तुमच्यावरती उपचार हे जेव्हा सर्व झाले का व्यवस्थित आमच्या इथं? झालेत ना? उपचार व्यवस्थित झाले, तुम्हाला जेवण व्यवस्थित मिळालं. तुम्हाला असं कोणी काय मारहाण केली का इथं? नाही सर. बांधून ठेवलं, नाही. संडास बाथरूम धुवायला लावलं, नाही. तुम्हाला अपमानास्पद वागणूक दिली, अमानवी काय उपचार केले, नाही. तुच्छ लेखलं गेलं, नाही. असं काय नाही ना? नाही. हे तर तुमची घरात माणसं आहेत. मी विचारतो कुणा दबाव नाही ना? नाही. नाही. का उगाच तुम्ही घरला जायचं म्हणून काय तिथनं सुटायचं म्हणून सांगताय असं काय नाही ना? बरोबर. माझ्या बाबतीत जे घडलं नाही ते घडलं. हां, बरोबर. आणि मला सांगा मग आता इथं सर्व गोष्टी तुम्हाला आमच्या केंद्राबद्दल तुम्हाला काय आवडलं किंवा काय वेगळं पण सांगाल तुम्ही? तुम्ही इतर व्यसनमुक्त केंद्रामध्ये पण होता. त्या केंद्राचं आपल्याला काही नाव घ्यायचं नाही. पण काय तुम्हाला त्या केंद्रामध्ये आणि आमच्या या केंद्रामध्ये काय आवडलं खास? आता काही जण ह्याला पण जाऊन आले होते म्हणून कागदला ते नाही गेले. त्यांच्याकडे कसं असं आठवड्याला हे मिळत होतं म्हणून तंबाखुपुडी. बरं. आपल्या इथं काहीच नाही ना तंबाखुपुडी तिने वगैरे काहीच भेटत नाही. परत म्हणजे जी म्हणजे जेवण ते वगैरे टायमावर असायचं. परत उपचार पण गोळ्या समोर एखादं पेशंट असते की ते खात नाही, ते बाथरूममध्ये किंवा बेसिनमध्ये थुकायचं. तर ते गोळ्या स्वतःहून म्हणजे देऊन तिथंच खावा म्हणून एवढी काळजी घेतात. आणि काय वाटलं वेगळं तुम्हाला? आणि परत स्टाफचा पण चांगलाच आहे. स्टाफ म्हणजे कधी पण 11 वाजू दे 12 वाजू दे किंवा काय ते पोट दुखायला लागलं, डोकं दुखायला लागलं, लगेच तत्परतेनं गोळ्या त्याने घेतात. बरोबर. शिस्त होती. स्वच्छता आहे का इथं? स्वच्छता आहे. मग बाकी तुम्ही मला सांगत होता XYZ केंद्रामध्ये तुम्ही ॲडमिट होता. तिथला आणि इथला फरक काय जाणवला तुम्हाला? त्याच्यापेक्षा आता फॉर एक्झाम्पल आता परवाचं एक पेशंट तिथनं चाललंय याच्यावरून समजते की एक म्हणजे अशी तिथली 155च्या पुढं आकडा गेला आहे. लक्षात आलं का तुम्हाला धरून त्याच्यामध्ये? मग तिथनंच पेशंट आपल्याकडे बरेच पेशंट आलेले आहेत. तिथनं आल्यानंतर पेशंट कसे आहेत पूर्णपणे बाद झालेले असतात. तुम्ही बघितलेले आहेत. तुम्ही स्वतः तसं बोलला. तुमच्या बाबतीमध्ये पण काही गोष्टी घडल्या. तुम्ही काय म्हणला तिथं सगळं चुकीचंच आहे. पण आपल्याला कोणाचं नाव घ्यायचं नाही. आपला तो विषय नाही. लक्षात आलं? तर मला सांगा तुमचं आमच्या केंद्राबद्दल मत चांगलं आहे. तुम्ही मला वाटतं 3 महिन्यापूर्वीच व्यसनमुक्त झाला आहात. आज फक्त तुम्ही आमच्या व्यसनमुक्ती केंद्रातनं मुक्त होणार आहात. पण 3 महिन्यामध्ये तुम्हाला असं काय जाणवलं? तंबाखू खाली नाही म्हणून जीभ बाहेर आली, तंबाखू खाली म्हणून डोळं बाहेर आले, दारू पिली नाही म्हणून आतडी बाहेर आली, संडासलाच होत नाही, हातपाय वाकडे झाले, असा काय प्रकार झाला का? मग हे तर तुम्हाला कळू शकतं की दारूशिवाय व्यसनाशिवाय माणूस जगू शकतो. तुम्ही हे सिद्ध केलं की व्यसन केल्यानंतर तुम्हाला काय त्रास होत होता. तुम्हाला साधी 1 चपाती खात नव्हता आणि तुम्ही व्यसन सोडल्यानंतर एका टायमिंगला 13 चपात्या खाताय. मग दिवसात तुम्ही 26 चपात्या खाताय. म्हणजे तुमची एवढी मोठी भूक तुम्ही त्या व्यसनामध्ये काय करत होता मारून टाकत होता. तर तुमचं शारीरिक तुमचं जे संपत्ती आहे ती किती तुम्ही नुकसान केलं होतं त्या संपत्तीचं. यातनं तुम्ही स्वतः आत्मचिंतन करायला पाहिजे. आणि तुम्ही आता त्यातनं मला वाटतं सगळ्यातनं बाहेर पडला आणि तुम्ही मला वाटतं 3 महिन्यापूर्वीच व्यसनमुक्त झाला. तिथून पुढे पण व्यसनमुक्त राहणार. तुमचा हा व्हिडिओ जर आमच्या संस्थेच्या वेबसाईटवरती अपलोड केला तर तुमची काय हरकत असेल का? काहीच नाही. माझ्याकडनं 5 स्टार असेल.
मग तुमच्या संमतीने मी अपलोड करू शकतो बरोबर. आणि तुमच्या भावी आयुष्यासाठी निर्व्यसनी शरीरासाठी आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्राकडून शिवशंभू शुभेच्छा.